सो गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे शेवटचा दिवस बागीमध्ये, म्हणजे काहीच वेळ आम्ही लोक बागीमध्ये निघणार आहे. आमची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. तर आता वाजले 8:51. आपल्याकडे जवळजवळ 6:30 वगैरे 6:21 वगैरे झाले. आणि हा बघा बाहेरचा व्ह्यू, मस्त ऊन पडलं आहे, मोकळं वातावरण, मोकळे पूर्ण ढगं झाले, म्हणजे आकाश पूर्ण मोकळं आहे. आणि आम्ही पण ऑलमोस्ट निघायच्या तयारीमध्ये आहे. ही आमची बॅग, सगळं पॅक्स वगैरे झालं आहे. रूम वगैरे प्रॉपर एकदम झालं आहे. टी व्ही बंद करू आणि ऑलमोस्ट आम्ही निघणार आहोत. आम्ही जे काल तिकीट बुक केले तिकडेच आम्हाला जायचं आहे. तिकडेच आम्हाला बस मिळणार आहे. ती बस घेऊन आम्ही लोक जाणार आहे मनीला. ऑलमोस्ट तिकडे जायला 5 तास लागतील आम्हाला. आणि मग तिकडून मग मला फ्लाईट आहे, पण आज नाही फ्लाईट आहे, 2 तारखेला फ्लाईट आहे. तोपर्यंत आम्ही मनीलामध्ये राहणार. मनीला थोडा एक्सप्लोर करू. सो बॅग्स वगैरे वरती आणलं आम्ही लोकांनी. आणि आता मी टॅक्सीची वाट बघतो. खायला दम लागलं पूर्ण बॅग घेऊन. तेवढा बॅग आहेत, माझ्या खांद्यावरती बॅग आहे. हो, खूप वेळानंतर टॅक्सी मिळाली. टॅक्सीमध्ये बसलो. आता तिकडे चाललो आम्ही. सकाळी तिकडे ट्रॅफिक असते. 10ची बस पकडायची. आता 9:30 9:15च्या आसपास झाले. 9 वगैरे वाजले. किती वेळ आपल्या इकडे जायला, आणि मग तिकडून बस किती वेळात येते. इथे सगळ्या बसेस वगैरे ऑन टाईम असतात, सगळ्या लेट वगैरे होत नाही. कधी चेक करू किती वेळ लागतो काय कसं काय. आपण इकडे आलो आहे. मस्त यांचं हे, तुम्ही आरामात बसू शकता आणि जस्ट लाईक एअरपोर्ट. पण ते तुम्हाला बॅगेज पण ते लोकच कॅरी करणार, आतमध्ये ठेवणार. तर आपल्याला नुसतं बसायचं इकडे आता, जेवण ते लोक अनाऊन्स करत नाही तोपर्यंत. असं पाणी बिणीचा शॉर्ट आहे का बघून येतो, इथे पाणी वगैरे घेऊन येतो आणि त्याला रिलॅक्स करू. आणि बस आली की मग तुम्हाला बस जावं. फायनली बस मिळाली आहे. 10 वाजता ही बस निघाला. तर 9:15 झालेत. 15 मिनटात बस निघाला. 10 बस निघेल. पण आमची बस ह्याला पण ऑलमोस्ट ह्याचा एअरपोर्ट बनवला आहे. लाईक प्रॉपर ते बसेस येणार, लागणार, लोक चढणार, काय प्रॉपर एअरपोर्ट बनवलं. मस्त प्रॉपर्टी ह्या लोकांनी घेऊन ठेवले. तिथे मस्त त्याच्या बसेस येतात. आणि बाकीच्या लोकांसाठी लास्ट टाईम आम्ही जो काल गेलेलो तिकडे एरियामध्ये पूर्णाचे लाईन्स होते. म्हणजे तिकडेचं पूर्ण क्लटर होतं. लाईक एकदम अशी किशमिंडी होती. लोक लाईनमध्ये असेच उभे होते रॅन्डमली आणि जात होते. पण इथे प्रॉपर आहे, सिटिंग प्रॉपर आहे. इथे हा बघा ना, हा असं वाटतं की हा प्लेन उडवतो आहे, असे ह्या लोकांचे कपडे आहेत. पण सिक्युरिटीवाले प्रॉपर आहे. जे व्हीलचेअरवाले आहेत त्यांना प्रॉपर त्या लोक घेऊन जातात. व्हीलचेअर आहे प्रॉपर यांच्याकडे. म्हणजे व्यवस्थित एकदम प्रॉपर एकदम हे एकदम सिस्टीम आहे यांच्या इथे. आणि अजून बघायला गेलं तर ह्या लोकांचं ऑन टाईम त्यांच्या बसेस ऑन टाईम. आणि याची प्रायझिंग ना 680 प्राईज होती. 680 प्राईज होती. इथे कसं एक्सप्रेस, रिलॅक्सेस आणि असे असे वेगळ्या प्रकारचे बसेस मला भेटले. तर आम्ही इंटरसिटी घेतले. म्हणजे इंटरसिटी थोडी आम्हाला वाटलं स्वस्तात पडेल म्हणून घेतले. त्याची प्राईस आहे 680. ऑलमोस्ट बघायला गेले की 1100च्या आसपास होतं. आपल्यासाठी महागे, पण असं बघायला यांच्यासाठी म्हणजे प्रॉपर व्हॅल्यू आहे 680.
आधी याची प्राईस होती 5,500 रुपये आणि आता ही 500 रुपये नाही 500 पेसो आणि आता ही झाली आहे 680 म्हणजे खूप जवळ 180 रुपयाचा फरक आहे. पण ठीक आहे, काय एवढा इश्यू नाही. 180 म्हणजे आपल्याला 500 झाले तरी आपल्याकडे 900-800 होतात 500 बोललं तरी. पण त्या मनाने रिजनेबल आहे, म्हणजे असं बघायला गेलं तर अकॉर्डिंग टू द फिलिपिनो पीपल. आपण आता झोपायला झोपणार, सकाळी खूप लवकर उठलं आहे, झोपलेलो डोळे पण आता सगळेजण आता येत आहेत 10 टायमावर सगळेजण येतात येतात. आता बघू पुढे काय होतं आहे, काय घडतं आहे. सो फायनली आमची बस निघाली आहे, वरती ढगाळ वातावरण झालं आहे. सो हा आहे तो बस स्टेशन. ॲक्च्युली खूप मोठा आहे. इथे पण आहे आणि ह्या लोकांचे बसेस म्हणजे आपण उतरताना आपण तिथे उतरायचं आहे त्या साईडला ते बसेस लागले. आपण आता जाणार आहोत मनिलाला. तर काय काय आपल्याला दिसतंय बाहेर ते तुम्हाला सगळं दाखवते. सध्या आपण डोंगरावर आहात, डोंगरावर आपण खाली उतरत नाही, मनीला खाली पडतो आणि ही बघीव डोंगरावरती पडतं. सो फायनली आपण हा एक ब्युटिफुल शहर सोडतो आहे, ते बघताय तिकडे हो ना. सो इथे ऑलमोस्ट आपण होतो 6 दिवस वन ऑफ द सिटी आय वुड से. आणि खूप मजा आली, मजा केली बेसिकली. ठिकाणी फिरलो, खूप सारे एक्सपिरियन्स घेतले, खूप सारं खाल्लं इकडच्या गोष्टी. आणि आता आम्ही बॅक टू मनीला. इथे मला प्लेन पकडायचं आहे. प्लेन पकडायचं आहे एअरपोर्ट जवळ, जेणेकरून जेव्हा मी निघेल तेव्हा मला जवळ पडलं. आणि मी आता तिकडे चाललो, तिकडे स्टे आहे माझा. तिकडून मग इथे 2 दिवस स्टे आणि मग तिकडून मग आपल्या घरी जायचं आहे. सो खूप मस्त मेमरीज क्रिएट केले इथे. असा ब्युटिफुल सिटी आहे ही. तुम्ही इथे बघा, आता जस्ट एवढा चांगला क्लिअर येतो कॅमेऱ्यामध्ये दिसेल बट हा बघा. फायनली आम्ही इथे खायला थांबलो आहे आणि जसं इथे ऊन बघा काय कडक आहे. आपण लास्ट टाइम जिथे थांबलेलो तेच ही जागा. इकडे ऊन खूप कडक आहे. जिथे बागेमध्ये जेवढं थंड होतं इथे तेवढंच तापलेलं आहे. मजबूत हीट देते, मजबूत. आता आपण जाऊ इकडे खायला काय मिळतं का बघू, खाऊ आणि तसं परत आपल्या बसमध्ये यायचं. 15-20 मिनटं बस थांबेल, फ्रेश वगैरे होऊन मग आपण बसमध्ये जाऊ परत. थोडं फ्रेंच फ्राईज घेतलेस आणि हे घेतले. इथे बाकी या खावत नाही, इथं वासने मला चक्कर यायला लागली. आणि जर चिकन विकन पण डेंजर इथे खाण्याकडे. तर तिकडे आमची बस आहे, तर ती बस आहे आणि आम्ही थोड्या वेळात निघू. तो तुम्हाला जो डोंगर असतो तिकडे ही सगळी बागीव सिटीचीच रेंज आहे. बघू आता थोडं आणि आतमध्ये जाऊ आणि तिकडून आपल्या डायरेक्ट आता मनिलाला थांबेल गाडी. आता मध्ये थांबणार नाही. थोडं जास्त आहे खात नाही, थोडंच खातो. प्रवास खूप मोठा आहे, उगाच गडबड झाली तर प्रॉब्लेम होईल.
फायनली मी इथे पोचलो आहे. ही जी सिटी ही ऑलमोस्ट एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे मी इथे बुक केलं आहे आणि आता मी टॅक्सी बघतो आहे माझ्या हॉटेलवरती जायला. इथं खूप ऊन आहे. छायला किती वाजलं इथे 5:30 वाजून गेले तरी पण असं ऊन लागते, असं कडक ऊन लागते. तर अशा सगळ्या बसेस आहे लोकांच्या. आपल्याला निघायचं आहे, टॅक्सी बुक करू आणि मग डायरेक्ट हॉटेलवरती जाऊ. भाई त्यांची टॅक्सी भाई टॅक्सी बापरे अशा टॅक्सी. ही आमची कॅब आहे बेसिकली. सो फायनली आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि आपण आतमध्ये चाललो आम्ही लोक आता. सो हा आहे आमचा रूम. हा आहे आमचा बेसिकली रूम. हा बेडरूम आहे. इथे पिक्चर बघायला आणि आम्ही चला फ्रेश होऊया आणि बघू काय करू शकतो. बाहेर जाऊन बघू, ट्राय करू काय भेटतंय का इथे बघण्यासारखं आहे का चेक करू. चला बाय.